नक्कीच पहलगावला जेव्हा दहशतवादी हल्ला झाला आणि 26 भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, त्यानंतर एक सर्वपक्षीय बैठक घेतली सरकारनं, सगळ्यांना आमंत्रित केलं आणि त्या बैठकीला शिवसेना उपस्थित नव्हती. आमची भूमिका होती की आधी ॲक्शन घ्या, कारवाई करा, हल्ला करा, त्यानंतर आम्ही आपल्यासमोर आपण एकत्र येऊन आपण चर्चा करू. कारण तेव्हा देशात आक्रोश होता, एक प्रकारचं अशांतता होती. आता भारतीय सैन्यानं एक जबरदस्त कारवाई केली आणि त्या कारवाईचे पडसाद जगभर उमटलेले आहेत. भारतीय सैन्याची ताकद काय आहे आणि भारतीय सैन्य कशा प्रकारे आमच्यावरील हल्ल्याचा बदला घेऊ शकतं हे त्यांनी जगाला दाखवलं. सरकारनं कशा प्रकारचा बदला कधी घ्यायचा ही जबाबदारी भारतीय सैन्यावर सोपवली आणि भारतीय सैन्याने ते करून दाखवलं. त्याच्यामुळे आजची सर्वपक्षीय बैठक जी आहे ती त्या दृष्टीनं महत्त्वाची आणि आम्ही त्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहील. आम्ही या कालच्या कारवाईचं स्वागत केलेलं आहे. भारतीय सैन्याचा गर्व वाटेल अशा प्रकारची कारवाई आहे. पण अशा प्रकारच्या कारवाईनंतर जी परिस्थिती देशात आणि सीमेवर निर्माण होते ती अधिक गंभीर असते आणि त्याच्यावरती सरकारला पुढलं प्लॅन तयार करावं लागेल. ते आम्ही आतमध्ये बोलू. कारण गेल्या 72 तासामध्ये पुंछमध्ये, पुंछ, राजौरी ही जे सीमेवरची गावं आहेत तिथे पाकिस्तानी सैन्य अंधाधुंद गोळीबार करते आणि आतापर्यंत 10च्या आसपास निरपराध नागरिक मारले गेले, 50च्या आसपास जखमी झाले, घरांचं नुकसान झालं. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या नागरी वस्त्यांवर हल्ले केले नाही तर ते दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या आर्मी कॅम्पवरती हल्ले केले नाही तर ते दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ले केले. हे तुम्हाला अझर मसूद ज्या प्रकारे काल आक्रोश करत होता त्याच्यावरून दिसलं असेल. पण पाकिस्तान हा एक नापाक देश असल्यामुळे त्यांनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम काश्मीरच्या नागरिकांचं रक्षण करणं आणि सरकार त्यांच्या पाठीशी आहे हे दाखवून देणं ही गरज आहे. सर, याच्यानंतर पाकिस्तानने असं म्हटलंय की आम्ही देखील भारताला उत्तर देऊ. आतापर्यंत हे युद्ध दहशतवादाच्या विरोधात होतं. आता पाकिस्तान भारताच्या लष्करी कारवाई करू शकतं, तर हे भारत पाक असं वॉर जे बघा, भारतीय सैन्य हे जगातलं सगळ्यात जास्त प्रोफेशनल सैन्य आहे. ती खोगीर भरती नाही. पाकिस्तानी सैन्याला चरित्रच नाही आणि चारित्र्य नाही. भ्रष्ट आणि व्यभिचार ही त्यांची ओळख आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर बलात्कार करणारे सैनिक ज्या सैन्यामध्ये आहेत, माजी पंतप्रधान इम्रान खानवर बलात्कार करणाऱ्या सैन्याचं चरित्र हे आमच्याशी काय लढणार. तर त्या भारतीय सैन्य त्याला योग्य आहे. पण आपण भारताच्या सीमा ज्या आहेत आणि त्याहीपेक्षा आता कोणावर मी टीका करणार नाही या क्षणी, देशाची अंतर्गत सुरक्षा अशा वेळेला अत्यंत महत्त्वाची असते आणि ती त्याकडे पाहणं गरजेचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.